Hello student, now we are going to study some of the objective of the maths. So how to get the square root of squares we will just see. तर आपण इथं पाहूया जे स्क्वेअर काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात ते 102 चा जर स्क्वेअर असं काढायचा किंवा 103 किंवा 104 जास्त कन्फ्युजन आपल्याला ह्यासाठी होतं ज्यावेळेस 3 डिजिट मध्ये 100 च्या वरती आले तर त्याच्यात जर स्क्वेअर काढायची आपल्याला बारी आली तर आपण काय करतो आपण कन्फ्युज होतो. पण आता याला इझी वे मध्ये बघूया. फक्त याच्यामध्ये दोन स्टेप तुम्हाला करायचे आहेत, एक प्लस दुसरं मल्टिप्लिकेशन. ते जर करण्याचा प्रयत्न जर केला तर अतिशय सोपेली तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आता इथं लक्ष द्या, इथं काय 104 म्हणजे 104 ह्याच्यातले हे 10 हॅज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. 4 आणि 2 तर 4 2 म्हणजे 4 प्लस 4 किती होतील 8 आणि 4 चा स्क्वेअर तर 4 चा स्क्वेअर किती 16. हा झाला त्याचा आन्सर. तर 104 चा जर स्क्वेअर जर तुम्ही शोधला तर 10816 हे जर बनण्याचा प्रयत्न केला आपण 104 इंटू 104 तर इथं बघा 4 4 जा 16 1 कॅरी 4 0 जा 0 1 4 1 जा 4 पर सेकंड 0 0 0 मग डबल डिजिट जर केलं 1 4 जा 4 1 0 जा 0 आणि 1 ॲज इट इज. जर टोटल ह्याची केली तर 6 1 4 4 8 0 आणि 1 तर याचा आन्सर काय येतो आपल्याला 10816. जे स्ट्रेट अवे असं सॉल्व्ह करत जर बसलं तर टाइम जे आपण वाया घालवतोय त्यापेक्षा आपल्याला एका सेकंड मध्ये आपण हा स्क्वेअर काढू शकतोय. तर ह्याला काय करायचं फक्त एक लक्ष द्यायचं. परत एकदा 10 हॅज इट इज मी लिहिलो इथं आणि ह्या 4 ला काय करायचं एकदा प्लस करायचं म्हणजे 4 प्लस 4 इज इक्वल टू 8 आणि 4 चा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 4 हे शेवटच्या डिजिटला फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं. तर हे काय झाला 8 हॅज इट इज आणि 16. तर मग आन्सर काय झाला त्याचा 1080816. अशा पद्धतीने सॉल्व्ह करून वेळ घालवण्यापेक्षा हे एका सेकंड मध्ये आपण सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढू शकतो. आता परत एकदा इथं बघूया. हे पूर्ण जेवढे ट्रिपल डिजिट्स हे असतील ते इथं सॉल्व्ह करू शकता. आता इथं 10 आहे 10 परत आपण हॅज इट इज लिहूया. आता हा 3 आहे तर 3 आणि 3 किती होतील 3 प्लस 3 इथं झाला 6 आणि 3 2 जा 3 3 जा झाला 9. फक्त आता इथं कन्फ्युजन काय होईल जेव्हा सिंगल डिजिट येईल तिथं आपल्याला तो डबल डिजिट मध्ये आणायचा तर त्याच्या अगोदर आपल्याला फक्त एक 0 लावावा लागेल. तर 3 प्लस 3 झाला 6 आणि 3 to 3 9 झालं. तर आपल्याला 9 न घेता इथं काय करायचं डबल डिजिट मध्ये 0 घेऊन 9 लावायचा आहे. तर तो आन्सर काय होईल 10609. तर ह्यालाच परत आपण ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करून बघूया. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात सॉल्व्ह करायला किती वेळ लागतोय 103 मल्टिप्लाय बाय 103 ज्यावेळेस आपण स्क्वेअर काढतो 3 3 जा 9 3 0 जा 0 3 1 जा 3 0 0 0 3 0 1. आता इथं आन्सर बघा 9 0 3 3 6 0 आणि 1. तर याचा आन्सर काय आला 10609. तर ह्याला करण्यात भरपूर वेळ जातो. फक्त थोडंसं तुम्हाला डोक्याने ट्रिक लावावं लागेल आणि आन्सर अतिशय इझिली तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता इथं परत लक्ष द्या 10 हॅज इट इज मी लिहिलोय 3 चा 3 प्लस 3 ला डबल करा तुम्ही तो झाला 6. फक्त इथं हे कन्फ्युजन तुमचं हा राहील की ज्यावेळेस हे सिंगल डिजिट मध्ये येईल हा 10 च्या बिलो ज्यावेळेस येईल तर तिथं फक्त तुम्हाला एक 0 ऍड करायचा आहे आणि तो तुमचा आन्सर तो निघेल. आणि इथंही तोच. आता इथं बघूया आपण समजा आता हा 4 घेतलो तर आपण इथं 7 घेऊन बघू. आता 107 चा स्क्वेअर आता इथं इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण. आता 7 प्लस 7 आणि 7 इंटू 7 हे दोन स्टेप फक्त शेवटचे सम मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे. 7 plus 7 is equal to 14.
and 7 multiplied by 7 is equal to 49. हे दोन डिजिट तुम्हाला झाले, हा तुमचा आन्सर निघाला. तर हा 10 ॲज इट इज घ्यायचा. 10 हा झाला 14. तर आता इथं एक कन्फ्युजन तुमचा हा राहील की हा 14 आलाय, डबल डिजिट झालाय, तर त्यातला हा 1 इथं कॅरी झाला, हा 4, तर हा झाला 11, 4 आणि हा 49. फक्त ह्या 10 ला काय केलं आपण, इथं ह्या सिंगल मधल्या डिजिटला फक्त सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि इथं ज्यावेळी सिंगल असेल तर त्यावेळी डबल आणायचं आहे. तर आपला हा 14 असल्या कारणाने आपण काय केलं, इथं हा 10 होता आपला, हा 14 आणि हा आपला 49. तर त्या हिशोबाने हा आपला 49 4 1 1. त्या हिशोबाने याचा आन्सर येईल 11 4 4 9. आता तोच एक मल्टिप्लिकेशन मध्ये सॉल्व्ह करून बघूया, तो आपला आन्सर येतोय का. आता इथं लक्ष द्या, 107 मल्टिप्लाय बाय 107. 7 7 जा 49, 9 4 कॅरी, 7 0 जा 0 4, 7 1 जा 7, आणि त्याच प्रकारे 0 0 0 7 0 1. तर आन्सर इथं आपण बघून घेऊया. 9 4 7 7 जा 14, 1 कॅरी 1 आणि 1 इज डी. तर आन्सर झाला 11449. तोच आन्सर इथं आला 11449. फक्त एक लक्षात द्यायचंय, 105 च्या वरती जे काही डिजिट येईल, 106 107, तर ह्याला फक्त एक ऍडिशन करायचं आहे आणि तो सॉल्व आपला आपोआप होईल. आता ह्याच 105 आपण करून बघूया. 105 स्क्वेअर. आता परत इथं 5 + 5 = 10. तर हा 2 डिजिट झाला आपल्याला, आणि 5 × 5 = 25. तर परत इथं बघूया, 10 ॲज इट इज आहे आपला, तर याच्यातला 1 इथं जर कॅरी झाला तर तो काय येईल, 11, आणि तो 0 10 मधला, आणि नंतर हा 25. तर आन्सर काय आला आपला याचा 11025. तर आन्सर येतोय का आपण इथं बघून घेऊया. 105 मल्टिप्लाय बाय 105. 5 5 जा 25, 5 2 कॅरी, 5 0 जा 0 2 5 1 जा 5 0 0 0 5 0 1. हा झाला 5 2 5 5 10 1 कॅरी 1 आणि 1. तर याचा आन्सर आला 11025. तर हे गणित एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी स्क्वेअर तुम्हाला 100च्या वरती 2 मध्ये जर स्क्वेअर काढायचा असेल त्याचं स्क्वेअर, तर असे मल्टिप्लिकेशन करत वेळ घालवण्यापेक्षा इझिली तिथल्या तिथं सॉल्व्ह होतील. फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ह्या डिजिट वरती ज्यावेळेस आपण प्लस करतोय, तो प्लस करताना तो डबल डिजिट मध्ये आला तर 1 ला ह्याच्यात कॅरी करा, जसा 7 + 7 = 14. 1 ला जर ह्याच्यात कॅरी केला 10चा झाला 11, 4 ॲज इट इज लिहायचंय, आणि बाकीचे तसे. तर आता हे 25चं इथं सॉल्व्ह केलं होतं आपण. तर 105 स्क्वेअर जर काढायचं झालं तर 10 ॲज इट इज घेत होतो. तर 5 ला काय करायचं, 5 + 5 10, आणि 5चा वर्ग काढायचा, स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर 5 × 5 किती झाला 25. तर हे 10 असल्या कारणाने आपल्याला याच्यातला सिंगल डिजिट पाहिजे, तर तो 10 ला प्लस 1 ऍड करा, तर झाला 11, 0 ॲज इट इज घेतात, आणि 25 लिहून घेतात. तर ते झाले किती आन्सर 11025. तर याचा आन्सर काय 11025. तर हे गणित ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता स्क्वेअर, ते अतिशय इझिली आणि व्यवस्थित सॉल्व्ह होईल तुम्हाला, आणि कन्फ्युजन राहणार नाही. तर ज्यावेळेस आपण गणिताचे एक्झाम्स वगैरे येतात, तर इथं टाइमपास येईल. फालतू एक रफ पेजला रफ कॉलम करून त्याची मल्टिप्लिकेशन करून त्याचे आन्सर काढण्यापेक्षा सगळ्यात सोपी आणि व्यवस्थित त्याचा आन्सर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त, की ज्यावेळेस आपण स्क्वेअर काढतोय तर जे मेन 2 स्टेप्स आहेत, एक आहे प्लस, सेकंड आहे मल्टिप्लिकेशन. हे 2 स्टेप अतिशय सोपे आहेत. हे व्यवस्थित जर सॉल्व्ह झाले तर तुम्हाला एकदम हे होतील. फक्त कन्फ्युजन तिथं काय होईल, ज्यावेळेस सिंगल डिजिट असेल त्यावेळेस इश्यू येणार नाही. ज्यावेळेस आपण 103 मध्ये होतो, 103चा स्क्वेअर 10 ॲज इट इज लिहिलोय आपण. हा 6 3 + 3 6,
आणि 3 to 3 9 होतोय. तर 9 न करता ह्या साईडला एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी राईट सुरुवात होते तर डबल डिजिट असायला हवी तिथं. तर 9चं काय केलं, त्याच्या अगोदर 0 केलं, तर तो असं काय आला आपला 10,609. तर तो मल्टिप्लिकेशन जर गेलो आपण 103 मल्टिप्लाय बाय 103, तर आन्सर येतोय 10609. तर ह्या पद्धतीने हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि गणित असे सॉल्व्ह करत जातात. गणित हे अतिशय सोपी आहेत, फक्त तुम्हाला ट्रिक लक्षात द्यावं लागेल. एकदा ट्रिक समजली तर अतिशय प्रेमाने व अनुभवाने तुम्ही सॉल्व्ह करत जातात. तर हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओला अजून बाकीचे गणित बघत जाऊ. आणि माझ्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जे काही आपण रोज याच्यावरती एक मॅथचे आणि सायन्सचे व्हिडिओ बघत जाऊ.